प्रायोजक आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय साधनाताई बाळासाहेब बोथरे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त या संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. सहप्रायोजक शीतल लोढा फाउंडेशन आणि त्याचबरोबर आयोजक शेखर आगरे सर, साईराजी देसाई सर, नवाजभाई फकी सर आणि बाबा पवार सर यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलेलं आहे. मॅच क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये असेल जिबर फायबर आणि त्याचबरोबर फाटक डेव्हलपर्स या दोन संघांमधलं बॅटल. आणि आपण जर पाहताय तर इथे कॅच पकडले पहिल्याच चेंडूवरती फाटक डेव्हलपर्सच्या बॉलर कट ऑफ करणं ऋषी बारे सारख्या अगदी आक्रमक फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलेला आहे. रसिक प्रेक्षकांसाठी अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे. म्हणजे जिबर फायबरची जी मॅच असेल ज्या वेळेला रसिक प्रेक्षक बाहेरच्या दिशेनं झेल पकडतील तर जिबर नेटवर्क यांच्याकडून एक ब्रँडेड कंपनीचं टी शर्ट त्या रसिक प्रेक्षकाला दिलं जाईल. जिबर फायबर या टीमचे जे संघ मालक मोतसीम नाचन सर यांच्या मालकीचा संघ. पहिला चेंडू आपण पाहायला गेलं तर गोल्डन डकचा शिकार ऋषी बारे झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ नाटेकर. आणि त्याचबरोबर अगदी आमच्या विश्वासाचं हक्काचं नेटवर्क म्हणजे जिबर नेटवर्क. दापोलीमध्ये जेवढ्या मोठ्या स्पर्धा होतात त्या संपूर्ण स्पर्धेला एकच नेटवर्क फक्त प्रोव्हाइड करत असतं ते म्हणजे जिबर नेटवर्क आहे. अगदी सफरिंग विदाउट बफरिंग. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, जोरदार अपील केली जाते परंतु इथे आपण पाहायला गेलं डॉट बॉल असेल, बिंदी बॉल असेल. फलंदाजी ट्रॅक वरती अय्याज ऐनरकर आणि सौरभ नाटेकर हे दोन खेळाडू समोरच्या दिशेला श्रेयस खटाव करणं. पहिल्याच बॉलला ऋषी बारेला सरळ मैदानाच्या बाहेर पाठवलं. आणि आता मात्र कुठेतरी दडपण असू शकतं जिबर फायबर या टीम वरती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून गोलंदाजी केली जाईल. श्रेयस कटावकर राईट अप ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय आणि समोर राईट हँडेड बॅटर्स अय्याज ऐनरकर हा फलंदाज तयार आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता जिथे फलंदाजाला खेळणं खूप कठीण झालं. फलंदाज ऑलरेडी शफल झालेला होता. याच कारणास्तव अंपायरने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. बिंदी चेंडू आपण पाहतोय. हे चांगलं क्रिकेट आहे. आतापर्यंत दडपणाखाली खेळत असताना अय्याजला आपण पाहिलंय जिथे कोणताही मोठा स्ट्रोक खेळण्याची संधी अजिबात दिलेली नाहीये. इथे फलंदाज अय्याजचा बल्ला खामोश आहे. जिबर फायबर ही टीम मात्र थोड्याशा संकटामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये दिसते. महत्वाचा फलंदाज ऋषी बारे मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर कमान या दोन फलंदाजाला सांभाळावी लागेल. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुली आहे. डॉट बॉल. हे कमालचं क्रिकेट आपण पाहतोय आतापर्यंत. सुरुवातीच्या 4 चेंडू योग्य टप्प्यावरती टाकले. एकाच पहिल्या चेंडूवरती गोल्डन डक बनवलं होतं फलंदाज ऋषी बारे याला आणि त्याच्यानंतर पुढचे 3 चेंडू अय्याजला सूर सापडलेला नाहीये की फलंदाजी कशी करायची. अय्याज एका मॅचचा जिबरच्या अगदी मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देखील मिळाला होता. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर येणारा पुढचा चेंडू असेल जिथे पुन्हा एकदा खेळाडू तयार. मोठा प्रहार केलाय सरळ मात्र स्वीपर कव्हरला चेंडू दन 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 कर सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. अंततः अगदीच चौकार पाहायला मिळाला अय्याजच्या बॅटमधून. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी होती. पहिलं षटक आपण पाहतोय तर एकंदरीत पॉवर प्लेचं आहे जिथे सरळ स्वीपर कव्हरला 4 रन्स मिळाले.
इथे धावचीची संधी बनवू शकते का आणि इथे मात्र आपण पाहायला गेलं तर धावचीची संधी सौरभ नाटेकर सरळ मैदानाच्या बाहेर जाईल जिथे आपण सौरभ नाटेकरला डायमंड डक बघितलं सरळ तो धावचीज झाला आणि मैदानाच्या बाहेर गेला ट्रॅक वरती फलंदाज नवीन पिंट्या तेरेकर याला आपण पाहतोय बॅटिंग साठी एक ओव्हरचा खेळ समाप्त लॉस ऑफ 4 रन्स फाटक डेव्हलपर आणि जिबर फायबर या दोन टीम मधलं हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी युद्धाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हे क्रिकेटचं एक मोठं युद्ध आहे जिथे दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय तर हातामध्ये ब्रह्मास्त्र घेऊन उभं असतील एका बाजूला याज आणि दुसऱ्या बाजूला पिंट्या तेरेकर गोलंदाजी ट्रॅक वरती आकाश सकपाळ बॉल हवेमध्ये आहे आणि इथे जर पाहतोय तर कॅच मिस झाली आहे 1 रन्स मिळून जाईल कॅच मिस होताच 1 रन्स आपण पाहतोय पॉझिटिव्ह अप्रोच सकारात्मक दृष्टिकोन हा तुम्हाला अगदी मैदानाच्या आतमध्ये आणावा लागेल ऑनलाईन रसिक मायबाप देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून घेत आहेत सर्व ऑनलाईन रसिक प्रेक्षकांसह मी सरी मोहिते दुपारच्या सत्रामध्ये मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे यावेळेला पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक असतील कोट सुपर कॅच अक्षय फाटक सर काय कॅच पकडली प्रत्येक स्पर्धेमध्ये एक एक ऐतिहासिक गोष्टी करत असतात आणि यावेळेला संपूर्ण स्पर्धेतील अविश्वसनीय कॅच पकडलेली आहे अनबिलिव्हेबल अविश्वसनीय झेल अक्षय फाटक सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय पिंट्या तेरेकर या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर समित पवार सर यांच्या माध्यमातून या झेलसाठी 21 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे आपण अक्षयजी फाटक सर यांच्या जी झेल पकडली त्यांनी अविश्वसनीय कॅच होती आकाश सकपाळ याचा तेज तारार बॉल फलंदाजाने खेळणं खूप कठीण गेले बॅट बॉलचा संपर्क नसेल एक्स्ट्रा रस व्हाईट बॉल अंपायरचा इशारा व्हाईट बॉल आणि स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना 6 या आकड्यावरती अगला ऑफला ड्राइव केला क्षेत्ररक्षक धावचीची संधि बनणार का वहां पर करीबी मामला हो सकता है जब तक इस गेंद को फील्ड करते बड़े आसानी के साथ यहां पर एक रन मुकम्मल किया है
आणि इथे स्कोर बोर्ड स्थिरावलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय आणि त्याचबरोबर दापोलीचा बुलंद आवाज मिस्टर ठोको गुरु दापोलीचे सिद्धू पाजी हे देखील जोडले जातील. परंतु फाटक डेव्हलपरची मॅच आहे ते समालोचन पुढच्या मॅचला करतील. यावेळेला चांगला फाईनला खेळलाय अक्षय सर. पुन्हा चेंडूच्या मागे होते परंतु चेंडू 1-2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 रन. पुढचा चेंडू आकाश तयार असेल. याकडे फनफूटचा वापर केला आणि इथे येस ॲब्सोल्युटली अंपायर प्रभावित. थर्ड अंपायर कडे जातील आणि सरळ थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आणि इथे फलंदाज बाद होईल. अगदी जबरदस्त डोळ्याची पापणी जोपर्यंत लवता न लवताच त्याच्या अगोदर या ठिकाणी यष्टी रक्षक आपण पाहतोय जतीन सालगावकर यांनी मात्र यष्टी चित केले फलंदाजाला. हे आपण पाहिलंय कमालच यष्टी चित आणि फलंदाजाला सरळ मैदानाच्या बाहेर पाठवले. इथे वाईड बॉल देखील अंपायरने घोषित केला. 1 रन्स मिळेल आणि फलंदाज बाद देखील होणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज मोहिते संघाचा कॅप्टन. कप्तानी पारी घ्यावी लागेल. दुसऱ्या षटकाने 4 विकेट देखील गेलेत. ऑफस्टॉम्पच्या बाहेरचा बॉल आहे. इथे आपण जर पाहतोय इट्स अ फेअर डिलिव्हरी.
फायनल ना. इट्स अ फायर डिलिव्हरी आणि त्याच्यानंतर पुढचा बॉल आणि इथे सरळ चेंडू थर्ड मॅनला दंदन सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स. चला धावसंख्या 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 2 ओव्हर्सचा खेळ, लॉस ऑफ फॉर 16 रन्स. A 16 runs, the loss of 4 wickets. चला तिसरं षटक असेल इथून पुढे. ट्रॅकवरती न्यू बॉलर गोलंदाजी करताना दिलीप नवाले सर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. दिलीप नवाले सर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑनलाईन रसिक प्रेक्षक पुन्हा एकदा संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत असते. सर्वांचं मनापासून स्वागत. आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. ट्रॅकवरती बॉलर दिलीप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंड कडून बॉलिंग केली जाईल. समोर फलंदाज आपण पाहतोय समीर मुजावर आणि मनोज मोहिते. समीर स्ट्राईकला आहे. इथे यॉर्कर लाईनची डिलिव्हरी, वाडिश लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल आणि या चेंडूवरती फक्त एकच रन्स मिळून जाईल. आणि स्कोर बोर्ड पुढे सर्कल 17 रन्स स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. 2.1 ओव्हर पर्यंत खेळ टाकून झालेला आहे. 17 रन्स, 17 या धावांवरती, या आकड्यावरती 4 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. समोरच्या दिशेनं लाईटम ओव्हर द विकेट बॉल आणि ते सरळ मात्र फुल टॉस बॉलला चेंडू अगदी दंदर करत पॉइंटच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर 4 रन्स.
समोर मनोज मोहिते तयार असेल, ब्रह्मास्त्र घेतलंय इथे, सरळ कव्हरच्या डोक्यावर पॉइंटला सरळ 6 रन्स मिळतील. देखना स्ट्रोक आलाय, मनोज मोहिते ऑन फायर झालाय. मागच्या चेंडूवरती 4 रन्स, या चेंडूवरती 6 षटकार पाहायला मिळालाय आणि धावांचा वेग आणि ओघ मात्र वाढत जाईल. धाव संख्या 27, 27 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. या फटक्यांची आवश्यकता आहे. जिबर फायबर रसिक प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी आहे. जर तुम्ही ग्राउंड वरती असाल आणि जर का तुम्ही कॅच पकडलात तर जिबर फायबर यांच्याकडून तुम्हाला एक टी शर्ट दिलं जाईल. रसिक प्रेक्षकांसाठी या संपूर्ण मॅच मध्ये जेव्हा कोणताही रसिक प्रेक्षक कॅच पकडेल ग्राउंडच्या बाहेर, षटकाराच्या बाहेर जेव्हा एखादा रसिक प्रेक्षक असेल तो कॅच पकडेल, त्याच्यासाठी टी शर्ट असणार आहे जिबर या फायबर यांच्याकडून. जे संघ मालक आहेत मोतसिम नाचन सर यांच्याकडून ते टी शर्ट दिलं जाईल. यावेळेला फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा मनोज मोहितेचा हल्ला चढवलाय, बाउंड्री लाईनला आग लावणे, ब्रँडेड षटकार, 6 रन्स. काय स्ट्रोक आहे, अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 6 रन्स. तेवढं शक्य नसतं असं स्ट्रोक खेळणं, परंतु अगदी दणदणीत स्ट्रोक आहे. आता धावांचा वेग आणि ओघ हा वाढत चाललेला आहे. धाव संख्या 33 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. इथे पुनश एकदा यावेळेला चांगला स्ट्रोक, आता पॉइंटला देखील फोडून काढले त्या दिशेला, जमिनीला अगदी चेंडू कापत सीमारेषेच्या बाहेर, चौकार. फक्त या गोलंदाजावरती तुटून पडलाय मनोज. कप्तानी पारी आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड 37. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल, त्याच्यानंतर 4-6-6-4 अशा प्रकारची टाइम लाईन या ओव्हरची आपण पाहिली. मनोज मोहिते 6 बॉलचा सामना करत 24 धावांवरती तो खेळतोय आणि क्रमांक 6 वरती तो फलंदाजीला आलाय. अगदी सरळ चेंडू अगदी जमिनीला कापत सीमारेषेच्या बाहेर गेला होता. जो वेग आहे त्या गतीचा परिपूर्ण उपयोग करतोय मनोज. इथे पुरुष एकदा पॉइंटला डीपला क्षेत्ररक्षक कॅच पकडली जाणार का, परंतु नाही. इथे जीवनदान धावचीची संधी आणि तिथे खतरा पाहायला मिळू शकला असता. डेंजर झोनला होता मनोज, डोक्यावरती अंततः हात घेतला तिथे आणि षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. धाव संख्या 39, लॉस ऑफ 4 विकेट्स. 3 ओव्हर नंतर 39ला 4 जिबर फायबर.
39 रन स्कोरबोर्ड वरती 5व्या विकेट साठी पार्टनरशिप. हो यावेळेला आकाशा पहिल्याच बॉल वरती हाय अँड सम आउट ऑफ द पार्क 6 रन सिक्सर. फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय समीर मुजावर याच्या बॅटमधून षटकार आलाय. काही रडार मध्ये होता आणि सरळ 6 धावांकरिता पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर. आता एका बाजूला देखील आपण बघतोय समीर देखील हात खोलताना दिसलाय. तर श्रेयस खटावकर थोडीशी चर्चा करतायत आकाश सकपाळ याच्या सोबत ही चर्चा आपण बघतोय. आपको चर्चा करनी पड़ेगी तभी तो आप चर्चे में रहेंगे. ऋषी बारे पहिल्याच चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार झाला. यावेळेला आपण पाहतोय तर बॅटची लीड आहे जे चेंडू लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल 1-2 का 4 सर आउट ऑफ द पार्क 4 रन. चौकार पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने पिटाई होते. एका बाजूला मनोज मोहिते तर दुसऱ्या बाजूला समीर मुजावर याच्या माध्यमातून देखील आता मोठे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. आक्रमकतेने खेळताना आपण या फलंदाजांना पाहिलंय. असं वाटलं होतं कुठेतरी पारी संपुष्टात येऊ शकते. 30-35-40 रन्स पर्यंत मजल मारू शकते परंतु आता तसं नाहीये. 49 रन्स झाले स्कोरबोर्ड वरती. शेवटच्या 7 बॉल मध्ये 32 रन्स काढले त्या फलंदाजांनी. इथे बॅट बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल बिंदी चेंडू. कमबॅक आता आपल्याला आकाश सकपाळ ऑफस्टम्पच्या या ठिकाणी पाहायला गेलं तर मागचा चेंडू बाहेरचा होता. तिथे फलंदाजाने खेळणं थोडंसं कठीण गेलं. आम्हाला फुल टॉस बॉल बॅकवर्ड शॉट गेला चेंडूला खेळलं जाईल. एक रस आपण बघतोय सुबी जाधव चेंडूच्या दिशेनं आणि इथे वहां पर करीबी मामला हो सकता है. आणि सरळ मात्र अंपायर आपल्या बाजूला येत आहेत. थर्ड अंपायरकडे इशारा केलाय. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये महेश शिंदे सर. नॉट आउट. बॅटर स्पॉफिंग क्रीज मध्ये अगदी सुखरूपी दाखल झाला. आपण जर पाहायला गेलं तर जिबर फायबर या टीमचे 50 रन स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. सुरुवातीच्या आपण जर पाहायला गेलं तर 2 ओव्हर मध्ये फक्त 16 रन्स होते. 4 विकेट पडल्या होत्या आणि त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर पुढच्या 10 बॉल मध्ये तब्बल पाहतोय तर 34 रन्स आले. आपण तेच तर पाहिलं. पुढच्या 10 बॉल मध्ये 34. सुरुवातीच्या 12 बॉल मध्ये केवळ 16 रन्स होते. पुन्हा एकदा ठिकाणी आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण असेल थोडंसं मिसफिल्ड परंतु त्याचा फायदा इथे जिबर फायबरच्या या फलंदाजांनी उचलला. वेगानं ते अगदी रन्स कंप्लीट केले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधला अगदी ताळमेळ आपल्याला छान पाहायला मिळाला. आणि या ओव्हर मधील शेवटचा एक चेंडू
राऊंड द विकेट पुढचा बॉल राहुल अगदी स्टँड अँड डिलिव्हर समीर मुजावरच्या बॅट मधून हाय अँड सम 6 रन्स षटकार पाहायला मिळतोय आणि 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त होईल. धाव संख्या 57 लॉस ऑफ 4 विकेट्स. यापुढची मॅच असेल राजवीर 11 विरुद्ध प्रिन्सेस शकिला. मॅच नंबर 5. राजवीर 11 आणि प्रिन्सेस शकिलाचे कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स कडे या. शेवटचं षटक आपण पाहतोय तर अक्षयजी पाठक सर. पहिला चेंडू अगदी रडार मध्ये होता. मनोज मोहितेच्या बॅट मधून आक्रमण चढवलेलं आणि तिथे मात्र 6 रन्स मिळतील. षटकार 63 रन्स स्कोरबोर्ड वरती आहेत. पुढचा चेंडू असेल यावेळेला अगदी सरळ चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या वरून 6 रन षटकार. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर आपण पाहतोय. मनोज मोहिते ऑन फायर झालाय. 10 चेंडू आणि 39 धावांवरती खेळतोय. अर्धशतक झळकावणार का मनोज मोहिते हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा अगदी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि तिथे मात्र चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर, परंतु वेल स्टॉप म्हणावं लागेल. वेल स्टॉप सुपर. 2 रन्स मिळून जातील आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरकत असताना 71 रन्स स्कोर बोर्ड वरती आहेत. पुढचा येणारा चेंडू राऊंड द विकेट बॉलिंग अक्षय सर बॉलिंग करतायत. यावेळेला अगदी डाऊन द ग्राउंड खूपच लांब चेंडूला इथे सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय आणि इथे षटकार पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनला आग लावलीये. काय बॅटिंग चाललंय. मनोजनं कप्तानी पारी खेळलीये. 47 रन्स वरती तो वैयक्तिकरित्या खेळतोय. 12 चेंडूंमध्ये 47 रन्स बनवलेले आहेत. आणि जर का इथे एक मोठा स्ट्रोक आला तर या संपूर्ण स्पर्धेतील फास्टेस्ट अर्धशतक आपण बघतोय. इथे एक मोठा स्ट्रोक येणार का. स्कोर बोर्ड 77. इथे सरळ मात्र फलंदाज बाद होईल. मनोज मोहितेचं मात्र अर्धशतक कंप्लीट होणार नाही, परंतु ही यादगार पारी असेल टीम साठी. 13 बॉल मध्ये 47 धावांची अगदी दुवादार पारी आपण पाहिली. तर अक्षय पाठक सरांनी देखील त्याच फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. शेवटचा एक चेंडू शिल्लक. फलंदाजी ट्रॅक वरती तेजस वायकरला पाठवलं गेलंय. शेवटचा एक चेंडू शिल्लक. तेजस वायकर लेफ्ट हँडेड बॅटर. अगदी शरीरापासून दूर खेळले. ऑफला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन्स मिळेल आणि
धावसंख्या आपण बघतोय तर 78 78 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 79 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 79 धावांची गरज 79चं टार्गेट आहे. त्याचबरोबर आपण सरळ जाऊयात मॅच समरीकडे, जिथे आपण ऋषी बारे अगदी खातच उघडले नाही. सौरभ लाटेकर हा देखील एकही चेंडू न खेळता अगदी डायमंडक झाला. अयाज ऐनरकर 7 चेंडूंना फेस केलं, 9 रन्स बनवले. त्याच्यानंतर पिंट्या टेरेकर हा देखील त्याचं खातं उघडले नाही, गोल्डन डक झाला. समीर मुजावर नॉट आउट राहिला, 7 चेंडूंना त्यांनी सामना केला, 19 रन्स बनवले. आणि मनोज मोहिते याचे मात्र एक यादगार पारी, 13 बॉल मध्ये 47 रन्स बनवले. तेजस वायकरनं 1 चेंडू 1 रन्स बनवला. आणि त्याच्यानंतर आपण जाऊयात बॉलिंग मध्ये एफर्ट्स बघूयात. श्रेयस कटावकरनं फक्त 1च षटक टाकलं, 4 रन्स खर्च केले आणि 1 विकेट देखील आपण पाहतोय. आकाश सकपाळनं 2 षटकं टाकली, तब्बल 30 रन्स खर्च केले, 2 विकेट घेतल्या. दिलीप नावाले यांचं बघा षटक खूप महागडं होतं, त्याच्यामध्ये 1 षटक टाकत असताना 23 रन्स खर्च केले. आणि अक्षय फाटक सर यांनी 1 विकेट घेतली, 21 रन्स खर्च केले शेवटच्या ओव्हरमध्ये. तब्बल 78 रन झाले. टार्गेट असेल येणाऱ्या 30 बॉल मध्ये 79 धावांचा पाठलाग देखील करायचा आहे. मी विश्रांती घेईन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं चेंजेस. दापोलीचा एक नवीन बुलंद आवाज विशाल गडवले यांना ऐका तुम्ही. हॅलो, चला राजवीर 11 आणि त्याचप्रमाणे प्रिन्सेस शकीला बोथ कॅप्टन्स आपण या नाणेफेक करून घेतोय. आपण असा ऑफिशियल कॉल असेल. चला राजवीर 11 आणि त्याचप्रमाणे प्रिन्सेस शकीला संघाचे कॅप्टन्स असतील. कृपया टॉस करून घेतोय आपण. आपणास ही सूचना असेल. हॅलो, आणि मी पुन्हा एकदा आपण तुम्हाला घेऊन जातो या दुपारच्या सत्रामध्ये. मी विशाल गडवले आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत करतो. आणि आपण पाहतोय दापोली चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 2 पर्व दुसरे. दापोली तालुक्यातील
एक अग्रनामांकित अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली असताना हा दुसरा दिवस, या दुसऱ्या दिवसातील हा सामना एकंदरीत फाटक डेव्हलपर्स आणि त्याचप्रमाणे झीबर फायबर या दोन संघांमध्ये ही लढत राहतोय आणि ही लढत अगदी निश्चितच चुरशीची राहील, कारण 79 धावांचा पाठलाग करावायचा आहे फाटक डेव्हलपर्स या संघाला. 30 मध्ये 79 धावांचा पाठलाग करावायचा आहे. मी पुन्हा एकदा सूचित करतो, राजवीर 11 आणि त्याचप्रमाणे प्रिन्सेस शकीला संघाचे जे कॅप्टन्स असतील, संघनायक असतील, कृपया या आणि टॉस करून घ्या, आपणास विनंती करतो. धावांचा डोंगर पार करावायचा आहे आणि हे 79 धावांचा डोंगर पार करत असताना यावेळेस जी बॅटिंग ऑर्डर आहे ना, बॅटिंग लाईनअप आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी चेंजेस केले जातात फाटक डेव्हलपर्सच्या माध्यमातून. कारण यापूर्वी आपण पाहत होतो जतीन सालगावकर सर आणि त्याचप्रमाणे पांडुरंग रघुवीर हे दोन सलामीचे फलंदाज म्हणून दाखल होत होते, परंतु यावेळेस थोडेसे चेंजेस आपण पाहतोय. जतीन सालगावकर सर हे मात्र थोडेसे मागे थांबतायत आणि सिद्धार्थ केलस्कर याला मात्र निश्चितच ओपनिंग प्लेयर्सला पाठवून दिले आहे. बघा, पहिलाच बॉल होता आणि निश्चितच पहिल्याच बॉलवरती आघात करण्याचे प्रयत्न झाले आणि पहिल्याच बॉलला अगदी दूरवरती फिरकावून लागले. एक ब्रँडेड षटकाराच्या स्वरूपाने साधा बॉल आहेत. चला, राजवीर 11 मी पुन्हा एकदा आपणास सूचित करतो, आपण या शैलेश जालगावकर सर, आपण टॉस करण्यासाठी कृपया त्वरित या, कोणत्या प्रकारचा विलंब लावू नका. एक वेगळ्या निश्चितच रणनीती असेल, एक वेगळी स्ट्रॅटेजी असेल आणि या स्ट्रॅटेजीने निश्चितच हे दोन्ही फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना पहिल्याच बॉलवरती निश्चितच आपण पाहायला गेलो तर एक ब्रँडेड षटकार पाहायला मिळाला सिद्धार्थ केलस्करच्या बॅटमधून. आणि यानंतर पुढील होणारा सामना असेल अर्थातच राजवीर 11 आणि त्याचप्रमाणे शकीला, प्रिन्सेस शकीला या दोन संघांमध्ये निश्चितच खेळला जाईल. आपण जर पाहायला गेलो जर टॉस तर निश्चितच प्रिन्सेस शकीलाच्या बाजूने लागला आणि प्रथमतः त्याने क्षेत्ररक्षण अर्थातच गोलंदाजी निवड केली आहे. एकोणऐंशी धावांचा पाठलाग करावायचा आहे अगदी शेवटच्या आणि एकंदरीत चौथ्या षटकाचा जर विचार करायला गेलो तर झीबर फायबर नेटवर्क या संघाच्या माध्यमातून अगदी मनोज मोहिते असेल त्याचप्रमाणे समीरच्या माध्यमातून घणाघाती प्रहार करण्याचे निश्चितच प्रयत्न झाले, सफल सुद्धा राहिले आणि हा जो धावांचा उच्चांक आहे ना तो मात्र अगदी यशस्वीरित्या गाठला आहे. पांडुरंग रघुवीर हो, यावेळेस बॅटची आतली कडा आपण पाहतोय चेंडू फाईनच्या दिशेला अगदी सर्कल मध्ये थांबवला जाईल आणि थ्रो केला जाईल, तोपर्यंत ती सहजरित्या सिंगल निश्चितच घेतली जाईल. स्ट्राईक या ठिकाणी मात्र रोटेट होईल. सिद्धार्थ केलस्कर पहिल्याच बॉलवरती एक ब्रँडेड षटकार आला होता त्याच्या बॅटमधून. आविष्कार वायकर एक युवा सितारा असेल आणि यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला होता, थोडासा फंबल झाला होता त्या ठिकाणी जो खेळाडू क्षेत्ररक्षक करत असताना तैनात राहिला होता, थोडासा फंबल पाहायला मिळाला होता,
परंतु थोडं चेंडूला रोखलं जातंय, थांबवलं जातंय. आणि त्याचप्रमाणे जे आमच्या समवेत या स्पर्धेच्या माध्यमातून जे ऑनलाईन रसिक प्रेक्षक सुद्धा जोडले जातात, मी त्यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो. दापोली चॅम्पियन्स लीग 2025 सीझन 2 अर्थातच या स्पर्धेच्या ज्या मुख्य प्रायोजिका आहेत सौ साधनाताई बाळाराम बोथरे मॅडम, बाळासाहेब बोथरे मॅडम, आणि त्याचप्रमाणे जे सहप्रायोजक आहेत अर्थातच शीतल लोढा फाउंडेशन, आणि त्याचप्रमाणे जे सगळे ऑर्गनायझर्स आहेत, आयोजक आहेत, श्री शेखर आगरे सर, साईराज देसाई सर, संजय पवार सर, आणि त्याचप्रमाणे नवाज फकी सर. या सर्वांच्या अथक प्रयत्नामधून ही स्पर्धा निश्चितच आपल्या भेटीला आली आणि आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय तर तब्बल 10 धावा तर धाव फलक्यावरती आल्यात. 79 धावांचा पाठलाग जवळपास हा डोंगर पार करावायचा आहे फाटक डेव्हलपर्स या संघाला. त्याप्रमाणे फलंदाजी सुद्धा करावी लागेल. जी रणनीती असेल, जी स्ट्रॅटेजी असेल, जो प्लॅन गेला आहे त्या प्लॅननुसार या ठिकाणी मात्र सध्याच्या घडीला ही फलंदाजी असेल ती मात्र करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. पांडुरंग निश्चितच रघुवीर जोपर्यंत स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळेल, अनेक फटके त्याच्या बॅटमधून सुद्धा निश्चितच पाहायला मिळेल. सिद्धार्थ केलस्कर कालच्या दिवसातील हिरो ठरलेला फलंदाज आहे, हिरो ठरलेला खेळाडू. आजच्या घडीला सुद्धा त्याच प्रकारची फटकेबाजी निश्चितच करावी लागेल. थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन शफल येऊन खेळण्याचे निश्चितच प्रयत्न झालेत. बॅट बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. पिंट्या तेरेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंडकडून ही गोलंदाजी होत असताना पुन्हा एकदा अगदी आडव्या बॅटने खेळण्याचे प्रयत्न झालेत. पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलो तर बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे आणि ऑफिशियलच्या माध्यमातून निश्चितच इशारा येतोय की बाईकच्या स्वरूपात ही एकदा बसेल ते ॲड केली जावी. धावफलकेवरती जर एकंदरीत जर पाहायला गेलो तर 15 या आकडे क्षमासेवे 11 या क्रमांकावरती निश्चितच आकडेवारी आहे ती जाऊन पोहोचली आहे. पिंट्या तेरेकर, एकंदरीत हे दोन खेळाडू आहेत, या दोन खेळाडूंना निश्चितच थांबवायचं रोखायचं आहे. कारण हे दोन खेळाडू फाटक डेव्हलपर्स या संघाचे महत्त्वपूर्ण खेळाडू राहिले. त्यांची जी भूमिका आहे ना ती मात्र सातत्याने ते निश्चितच यशस्वीरित्या बजावत आलेत. सातत्याने मोठे स्ट्रोक खेळत असतात आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना पाहायला मिळत असतं. यावेळेस त्याच फटक्यांची त्याच खेळीची पुनरावृत्ती यावेळेस मात्र करून द्यावी लागेल. कारण 79 धावांचा पाठलाग करावायचा आहे, संघर्ष करावा लागेल. कारण हा 79 धावांचा जर डोंगर पार करावायचा असेल ना तर अशा प्रकारची फटकी येणे निश्चितच गरजेचे राहतील. यावेळेस आपण पाहतोय तर पुन्हा एकदा सिद्धार्थ केलस्कर याच्या बॅटमधून आलाय हा पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार 6 धावांकरिता. पिंट्याच्या विरोधात हे आक्रमण निश्चितच सजवलं जात आहे, केलं जात आहे. पिंट्या तेरेकर थोडासा दबाव निश्चितच पाहायला मिळेल त्याच्या चेहऱ्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा नो मॅन स्लॅब्स मध्ये फक्त आणि फक्त सॉफ्ट हँड आपल्याला पाहायला मिळाल. फक्त दिशा दाखवली गेली ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षक तिकडे तैनात नव्हता आणि त्याच ठिकाणी चेंडूला फक्त दिशा दाखवली गेली आणि त्याचाच पुरेपूर फायदा अर्थातच पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळाला.
सिद्धार्थ केलस्कर या खेळाडूला सध्याच्या घडीला खेळावं लागेल, आपल्या संघासाठी बॅटिंग करावी लागेल, कारण मोठं आव्हान आहे. ज्यावेळेस हे मोठं आव्हान आपण स्वीकारतो, मैदानावरती उतरतो, तर हे मोठं आव्हान निश्चितच कंप्लीट अर्थातच परिपूर्ण करण्यासाठी त्या प्रकारचे फटके सुद्धा खेळणं अनिवार्य असतं आणि त्याच प्रकारची यावेळेस फटकेबाजी सुद्धा होते असं म्हणायला काही हरकत नाही आहे. यापूर्वीच आपण जर बॉलचा विचार करायला गेलो तर षटकार आला होता, तदनंतर एक चौकार आला, यावेळेस अगदी पुढे सरसावून पाऊलांचा पुरेपूर फायदा घेण्याचे प्रयत्न झालेत आणि यस कशा प्रकारे एफर्ट्स दिले जातात बघा. अगदी प्रत्येक एक धाव इकडे यावेळेस मात्र रोखण्याचे प्रयत्न होत आहेत. ज्या ठिकाणी हवेत अगदी उडी मारून उंचावून चेंडूला थांबवलंय, रोखलं गेलंय. सौरभ नाटेकर मॅन फ्रॉम भाटी यावेळेस आपल्या संघासाठी मात्र 100% योगदान आणि 100% एफर्ट्स देण्याचे तो मात्र प्रयत्न करतोय. समोरचा संघ प्रतिस्पर्धी संघ फाटक डेव्हलपर्स तितक्याच ताकदीचा आहे आणि तितक्याच प्रबळतेचा सुद्धा आहे आणि त्याच्या समोर निश्चितच अशा प्रकारच्या ज्या धावा आहेत ना त्या मात्र रोखल्या जात आहेत आणि रोखण्यासाठी जे प्रयत्न आहेत ते मात्र यावेळेस आपल्याला जीवर फायबर नेटवर्क या संघाकडून मात्र पाहायला मिळतात. यावेळेस चेंडू दीर्घकाळ हवेत आहे आणि मात्र तोच खेळाडू पुन्हा एकदा बाउंड्रीवरती असताना त्याच्याकडून मात्र बॉल निसटलाय. यावेळेस कॅच ड्रॉप झाले, एक महत्वपूर्ण खेळाडूची यावेळेस कॅच ड्रॉप झाले, कारण पांडुरंग रघुवीर यांनी हा फटका खेळला होता. त्या ठिकाणी आपण मिड विकेटच्या दिशेला अगदी डीप मध्ये सौरभ नाटेकर या दिशा बॉलवरती त्याने मात्र ज्या 4 धावा होत्या, षटकार होता तो मात्र रोखला होता आणि निश्चितच यावेळेस मग अगदी सहजरित्या चेंडू त्याच्या हातामध्ये जाऊन निश्चितच लँड झालेला असताना त्या ठिकाणी बॉल थोडासा निसटला. कदाचित एक जीवदान असेल, एक पुन्हा एकदा संधी असेल पांडुरंग रघुवीर याला 79 धावांचा पाठलाग करावायचा आहे. तेवीस धावा धावफलकेवरती 2चा खेळ संपुष्टात आलाय आणि 2 मध्ये 23 धावा तर आल्यात. 11.5 अगदी 5च्या या सरासरीने प्रति ओव्हर आपण पाहायला गेलो तर निश्चितच या धावा आतापर्यंत आल्या 2 षटकामध्ये आणि यानंतर आपण पाहतोय क्रमांक 3चं षटक निश्चितच गोलंदाजी ट्रॅकवरती, बॉलिंग ट्रॅकवरती स्वतः या संघाचा कर्णधार मनोज मोहिते. बॅटिंग मध्ये जर पाहायला गेलो तर चांगल्या प्रकारच्या धावा अगदी अर्धशतकापासून थोडासा तो वंचित राहिला. 3 धावांपासून 47 या आकड्यावरती त्याची पारी संपुष्टात आली होती, परंतु यावेळेस गोलंदाजी करण्यासाठी क्रमांक 3 जे आहे षटक ते मात्र तो घेऊन येतोय. स्वतःला सांगतोय की हे षटक मी हाताळेन आणि निश्चितच धावा रोखण्यासाठी त्या परीचे प्रयत्न सुद्धा करेन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या एंडकडून ही गोलंदाजी होत असताना समोर असेल पांडुरंग रघुवीर आणि यस पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी समोरच्या दिशेला ड्राईव्ह करण्याचे प्रयत्न झाले, सिंगल आले. पहिल्या चेंडूचा शुभारंभ आपण पाहतोय अगदी एक सिंगलने घेतला गेलाय. एकोणऐंशी धावांचा पाठलाग करावायचा आहे. खराब चेंडूंचा निश्चितच समाचार घेणं या ठिकाणी अनिवार्य राहील, परंतु त्या ठिकाणी जर विचार करायला गेलो एकंदरीत येणाऱ्या निश्चितच ज्या चेस करायच्या आहेत धावा, त्या धावांचा पाठलाग करावायचा. या धावांचा पाठलाग विचारपूर्वक करत असताना निश्चितच चांगल्या चेंडूवरती सुद्धा प्रहार करावायचे आहेत आणि हेच प्रहार करण्यासाठी सिद्धू केळसकर यावेळेस स्ट्रायकिंगला सज्ज झालाय. हेलिकॉप्टर मारण्याचे प्रयत्न होते, चेंडू आपण पाहतोय अगदी थर्डमॅनच्या दिशेला ट्रॅव्हल झालाय, सर्कलमध्ये तिकडे खेळाडू तैनात असताना, क्षेत्ररक्षक तैनात असताना यावेळेस मात्र चेंडूला रोखलं गेलंय. सिंगल असेल. पांडुरंग रघुवीर 6 बॉल फेस झालेत, 6 बॉल फेस केलेत आणि 6 बॉल मध्ये 4 धावांवरती तो खेळत असताना यावेळेस मात्र चौकार आलाय त्याच्या बॅट मधून. आपण पाहतोय ऑफिशियलच्या माध्यमातून
निश्चितच इशारा दिला जातोय की हा चौकार आणि या चौकारच्या रूपाने या 4 धावा आहेत त्या निश्चितच जमा केल्या जाव्यात धावफलकीवरती. आकडेवारी पुन्हा एकदा आपण पाहायला गेलो तर पुन्हा एकदा बदलती राहील फाटक डेव्हलपर्स या संघाची. 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. येणाऱ्या 15 मध्ये आपण जर एकंदरीत विचार करायला गेलो तर तब्बल 50 या धावांची आवश्यकता असेल. 15 मध्ये 50. ताबडतोड बल्लेबाजी आणि अगदी षटकारांचा चौकारांचा यावेळेस मात्र पाऊस पडावा लागेल आणि यस थोडासा ऑप्शनच्या बाहेर येऊन खेळा. पांडुरंग रघुवीर यावेळेस मात्र ऑन फायर झालाय. येतोय पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. एकोणऐंशी धावांचा पाठलाग करावायचा है मित्रांनो. क्या फर्क पड़ता है मैंने कितना गवा दिया है अभी तक मैं खड़ा हूं मैदान में तो बहुत कुछ बाकी है हे सांगतोय सध्याच्या घडीला. ये तो सिर्फ झाकी है पिक्चर पूरा का पूरा अभी बाकी है. 79 धावांचा पाठलाग करावायचा आहे आणि 15 मध्ये ज्या ठिकाणी 50 धावांची आवश्यकता असताना षटकार ठोकलाय मनोज मोहितेच्या विरोधात. आणि या ठिकाणी काय घडतंय पहा. कदाचित बॉलचा स्पर्श निश्चितच यशीनं होतोय आणि यस ज्येष्ठ उद्ध्वस्त बॉलच्या माध्यमातून पांडुरंग रघुवीर यांची मात्र पारी या ठिकाणी संपुष्टात येते. तेरा बॉल येणारे शेष असतील आणि या 13 मध्ये 44 धावांचा पाठलाग करावा लागेल. या 13 मध्ये 44 धावांची आवश्यकता असताना यावेळेस स्ट्रायकिंगला दाखल झालाय आकाश सकपाळ. च्या ठिकाणी 2 षटक निश्चितच गोलंदाजी करत असताना तब्बल 30 धावा आणि 1 विकेट प्राप्त केली होती. यावेळेस बॅटिंग मध्ये निश्चितच क्रमांक 3 वरती ते दाखल झालेत आणि यस मनोज मोहितेंद्वारे चांगली गोलंदाजी आणि चांगला कमबॅक सध्याच्या घडीला करून देत आहेत. जीवर फायबर नेटवर्कच्या माध्यमातून स्वतः या संघाचे संघनायक आपल्या खांद्यावरती जी जबाबदारी आहे ती घेऊन मात्र निश्चितच चांगल्या प्रकारची कामगिरी सध्याच्या घडीला त्या संघासाठी करून देत आहेत. येणाऱ्या 12 मध्ये 44 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या 35 या आकड्यावरती येणाऱ्या 12 मध्ये 44 धावांची आवश्यकता असेल. 1 विकेट माघारी परतली आहे. अर्थातच पांडुरंग रघुवीर माघारी परतल्यानंतर या 35 धावा तर जोडल्या गेल्यात. येणाऱ्या 12 मध्ये 44 धावांची आवश्यकता असेल. आणि निश्चितच मी पुन्हा एकदा उल्लेख करतो आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून जे ऑनलाईन रसिक आपल्यासोबत जोडले गेलेत. अर्थातच रवींद्र तामणकर सर हे आपल्यासोबत जोडले गेलेत. मणिपूरवरून चुराचांदपूर नलोई या शहरातून अगदी डोंगर खेड्यातून ही आपली जी मॅच आहे
त्या अर्थातच स्पोर्ट्स टीम या यूट्यूब चॅनलद्वारे या मॅचचा ते आस्वाद घेतात, या टुर्नामेंटचा आस्वाद घेतात. धन्यवाद सर. रवींद्र तावणकर सर, मी पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतो. आणि येस सरांचा जर उल्लेख करावायचा झाला तर दापोली तालुक्यातील एक लेजंड प्लेयर, लेजंड बॉलर म्हणून त्यांची सुद्धा गणना केली जाते. आणि तेच रवींद्र तावणकर सर आज आपल्यासोबत आपल्या समवेत या स्पर्धेच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक म्हणून जोडले गेलेत. मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि जाऊया थेट पुन्हा एकदा मैदानाकडे, ज्या अर्थी 12 मध्ये 44 धावांची आवश्यकता असताना यावेळेस 11 मध्ये 43 धावांचा पाठलाग करावायचा आहे. आणि यावेळेस रिकाम करण्याचे प्रयत्न झाले. चेंडू यावेळेस दीर्घकाळ हवेत असताना क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतोय आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता कॅच मात्र चांगल्या प्रकारे कॅरी करतोय. आधी लॉंगलिंग परिसरामध्ये भिरकावून घेण्याचे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तयार असताना त्याच्या डोक्यावरून मारण्याचे प्रयत्न झाले होते, परंतु तितकीच ताकद या फटक्यामध्ये पाहायला मिळाली नाहीये. आणि निश्चितच त्याचा पुरेपूर फायदा अगदी प्रतिस्पर्धी संघातील या गोलंदाजांना आणि निश्चितच क्षेत्ररक्षकाला झाला. कॅच कॅरी केली झाली चांगल्या प्रकारे. आणि निश्चितच आकाश सकवाळ याची मात्र पुन्हा एकदा पारी संपुष्टात आले. कालच्या दिवसाचा जर विचार करायला गेलो तर 3 मॅचमध्ये अगदी गोल्डन नगचा शिकार ठरला होता हा खेळाडू. मग अशी फाटक डेव्हलपर्सच्या संघाची मॅच झाली, त्याच्यामध्ये मात्र त्याने चांगल्या प्रकारची धावा, निश्चितच 27 धावांची पारी त्याच्याकडून आली होती. परंतु यावेळेस त्याला जो धावांना आकार देण्याचे प्रयत्न होते ते मात्र इकडे या ठिकाणी थांबवले गेलेत, रोखले गेले. पुन्हा एकदा आपण जर पाहायला गेलो तर गोल्डन नगचा शिकार ठरला. अर्थातच या पूर्ण स्पर्धेमध्ये अगदी 4 वेळा गोल्डन नगचा शिकार ठरलाय आकाश सकवाळ. सुरेश खटावकर, या ठिकाणी 10 मध्ये 43 पाहिजे आहेत. आणि आविष्कार वायकर यावेळेस फक्त आणि फक्त बघत राहील, कारण चेंडू त्याच्या अगदी डोक्यावरून ट्रॅव्हल झालाय 6 धावांकरिता. नऊ बॉल येणारे असतील आणि या 9 मध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण मॅच आणि निश्चितच हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला या मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सिल्वर फायबर नेटवर्क आणि त्याचप्रमाणे फाटक डेव्हलपर्स दोन्ही संघ निश्चितच आपल्या विजयासाठी ही धडपड करतायत, आपल्या विजयासाठी हे प्रयत्न करतायत. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार येईल का, परंतु नाही आहे, थांबवलं गेलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. आविष्कार वायकर त्या ठिकाणी चेंडू खाली येण्याचे प्रयत्न झाले, परंतु पुन्हा एकदा जर आपण पाहायला गेलो तर हातातून मात्र त्याच्या बॉल निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणलं जातं, परंतु यावेळेस मात्र कॅच ड्रॉप झाले, बॉल निसटलाय. अगदी डीप मध्ये तो फील्ड वरती तैनात असताना ऑन फील्ड वरती निश्चितच अचूक वेध घेतला होता, परंतु थोडीशी मिसफील्ड झाली, फंबल राहिला आणि यामुळेच जी महत्वपूर्ण कॅच होती श्रेयस याची ती मात्र यावेळेस निसटली. चला पहिली कॅच निसटली, परंतु दुसरी कॅच मात्र या ठिकाणी पकडली गेली आहे तेजस वायकर यांच्या माध्यमातून. त्या ठिकाणी एक महत्वपूर्ण खेळाडू अर्थातच सिद्धार्थ केळसकर यांची पुन्हा एकदा ही पारी संपुष्टात येते आहे. धावसंख्या 43 या आकड्यावरती, लॉस ऑफ 3 विकेट्स आणि यावेळेस नवैत ऐनरकर एक नवोदित फलंदाज
क्रमांक 5 या आकड्यावरती तो मात्र दाखल होत असताना नावेद आयनरकर फाटक डेव्हलपर्स जतीन सरांना अजून आपण पाहिलं नाहीये, थोडेसे ते मागे थांबलेत. स्वप्नील शिंदे आहेत ते सुद्धा मागे थांबलेत आणि नावेदला यावेळेस एक संधी दिली जाते. येणाऱ्या 7 मध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. हे समीकरण निश्चितच आपल्याला कंप्लीट करावं लागेल. विजयी तर आपल्याला निश्चितच खेचून आणायचा असेल प्रतिस्पर्धी संघाच्या अगदी खेम्यामधून, तर या 7 चेंडूंमध्ये निश्चितच 37 धावा आपल्याला लगावायच्या आहेत, 36 धावा लगावायच्या आहेत. नावेद आयनरकर आणि समोर आपण पाहतो यावेळेस रन आउटची संधी आणि डायरेक्ट थ्रो अगदी जाऊन यष्टींवरती आदळला आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय नावेद आयनरकर हा सुद्धा पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार ठरला. 0 या आकड्यावरती तो धावचित निश्चितच धावबाद झालाय. या आधीच्या चेंडूचा जर आपण विचार करायला गेलो तर सिद्धार्थ केळसकर माघारी परतले होते आणि त्यानंतर आपण पाहतोय तर बॅक टू बॅक नावेद सुद्धा माघारी परतलाय आणि या विकेटने हे षटक सांगता होते. येणाऱ्या 6 मध्ये या ठिकाणी 36 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 36 धावा, अर्थात काय तर 6 षटकार यावेळेस ठोकावे लागतील. आणि स्ट्रायकिंगला आपण जर पाहायला गेलो तर श्रेयश खटावकर यावेळेस सहा बॉल 36 धावांची आवश्यकता आहे आणि या 6 बॉल मध्ये या 36 धावा रोखण्यासाठी यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून षटक क्रमांक 5 अंतिम षटक घेऊन येतोय समीर. 6 मध्ये 36 पाहिजेत आणि स्ट्रायकिंगला किशोर गुंदेकर यावेळेस मात्र दाखल झालेत. 6 मध्ये 36. सहा मध्ये 36 धावांची आवश्यकता असताना आपल्या पाहतोय तर पहिल्याच बॉलचं स्वागत अगदी संयमरित्या केला गेला. लॉंगॉनच्या परिसरामध्ये अगदी हलक्या हाताने दिशा दाखवली गेली. एक सिंगल तर प्राप्त केली गेली आहे, परंतु येणाऱ्या 5 मध्ये यावेळेस 35 धावांची आवश्यकता असेल. चमत्कार यावेळेस मात्र होईल का याची मात्र वाट पाहावी लागेल. आणि अशा रीतीने जर आपण पाहायला गेलो तर पुन्हा एकदा सिंगल असेल याही बॉल वरती. ज्या ठिकाणी फाटक डेव्हलपर्स या संघाचा जर स्कोअर आपण पाहायला गेलो वाईटच्या स्वरूपामध्ये या धावा असतील. फाटक डेव्हलपर्स या संघाचा जर स्कोअर पाहायला गेलो तर सिद्धार्थ केळसकर, अर्थातच त्याचप्रमाणे सुरेश खटावकर, आकाश सकपाळ, जतीन सालगावकर, स्वप्नील शिंदे. परंतु एकंदरीत बॅटिंग जर ऑर्डर जर पाहायला गेलो तर स्वप्नील शिंदे आणि जतीन सालगावकर सर हे मात्र स्वतः थांबले गेलेत, मागे थांबलेत. एक वेगळी रणनीती निश्चितच आखली गेली होती, परंतु या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर फक्त औपचारिकता शिल्लक असेल. या सामन्यामध्ये श्रेयश खटावकर समोर असेल आणि त्याच्या विरोधात समीर. यावेळेस पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली बसतोय आणि यामुळेच बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क या ठिकाणी मात्र होत नाहीये. निर्धाव बॉल येतोय. 2 मध्ये 33 धावा. एका वेगळ्या शैलीने खेळण्याचे प्रयत्न झाले आणि पुन्हा एकदा लेग बाईच्या रूपाने या धावा असतील. ज्याचा अर्थ काय तर पुन्हा एकदा जर आपण पाहायला गेलो ना तर बॅट आणि बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. ज्या अर्थी फटके खेळण्याचे प्रयत्न होतात, स्ट्रोक सजवण्याचे प्रयत्न होतात श्रेयश खटावकर याच्या माध्यमातून, परंतु कुठेतरी फसले जात आहेत.
एक मध्ये 33 क्षमस्व 1 मध्ये 32 धावांची आवश्यकता असताना यावेळेस शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे जीवर फायबर नेटवर्क हा संघ मात्र या ठिकाणी विजय निश्चित करतोय. अक्षय पाटील सर आपणास विनंती करतो